Friends, welcome in Maths online session presented by Sri Bahubali Vidyapit Bahubali. Standard 5th subject Mathematics. Today we are going to learn topic number 6 in our textbook on page number 34, that is angles. In this video we are going to understand components of angles and naming an angle. Students, this topic is based on geometrical information. Before start this session, let's recall what we learned in 4th standard. विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकातील अँगल्स या पाठाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. या भागामध्ये आपण कोणाचे घटक व कोणाचे नाव कशा प्रकारे लिहितात हे आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण इयत्ता 4थी मध्ये अँगल्स अँड टाइप्स ऑफ अँगल्स, कोण आणि कोणाचे प्रकार या पाठामध्ये जो भाग अभ्यासला आहे त्याची थोडी उजळणी करूया. इन 4th स्टँडर्ड वी हॅव लर्न्ड अँगल्स अँड टाइप्स ऑफ अँगल. फर्स्ट, व्हॉट इज एन अँगल? इन ज्योमेट्री, an angle can be defined as the figure formed by two rays meeting at a common end point. विद्यार्थी मित्र हो, कोन म्हणजे काय? तर दोन किरण एकत्र आल्यानंतर त्याचा किरणाचा जो शिरोबिंदू आहे या शिरोबिंदूजवळ कोन तयार होतो, यालाच कोन असं म्हणतात. इन 4th स्टँडर्ड we have also learned the types of angle. There are 3 types of angle that we have learned in previous standard. Look at the figure. This is an acute angle. Then this is a second figure, and the figure shown that this figure is a right angle. विद्यार्थी मित्रो, आपल्याला पहिली आकृती जी दिसत आहे ती लघुकोणाची आहे आणि दुसरी आकृती आहे ही काटकोनाची आहे. ज्यावेळी 90 अंशाचा कोन तयार होतो त्यावेळी त्या कोणाला काटकोन असं म्हणतात. अँड द थर्ड फिगर इज ॲन ऑब्ट्यूस अँगल. दिस इज ॲन ऑब्ट्यूस अँगल. ॲन ॲक्यूट अँगल, अ राईट अँगल अँड ऑब्ट्यूस अँगल. These 3 types of an angle that we have learned in previous standard. आपण इयत्ता 4थी मध्ये कोणाच्या या 3 प्रकारांविषयी माहिती अभ्यासलेली आहे. त्याचबरोबर या अँगल पाठामध्ये आपण पुढच्या भागामध्ये या प्रकारांविषयी अधिक माहिती अभ्यासणार आहोत. Then we are going to complete one simple activity. यानंतर आपण कोणाच्या 3 प्रकारावर आधारित एक ॲक्टिव्हिटी पूर्ण करणार आहोत. राईट व्हेदर द हँड्स मेक अ राईट अँगल, ॲन ॲक्यूट अँगल ऑर ॲन ऑब्ट्यूस अँगल इन द बॉक्स. लुक ॲट द क्लॉक्स गिवन बिलो. खाली घड्याळाचं चित्र दिलेलं आहे आणि या चित्रामध्ये आपल्याला त्याचे जे हँड्स आहेत, हँड्स मीन्स काटे, घड्याळातील जे काटे आहेत त्यांना हँड्स म्हणतात. देर आर 2 हँड्स लुक इन द क्लॉक. आपल्याला घड्याळामध्ये 2 काटे दिसत आहेत, अ अवर हँड अँड अ मिनिट हँड. आता या काट्यावरून आपल्याला त्या 2 काट्यांच्या मध्ये दरम्यान कोणत्या प्रकारचा कोन झाला आहे हे ओळखायचं आहे आणि त्या घड्याळाच्या खाली जी चौकट दिलेली आहे त्या चौकटीमध्ये आपल्याला त्याचा प्रकार लिहायचा आहे. या घड्याळामध्ये आपल्याला 4:30 वाजलेले दिसत आहेत. या ठिकाणी किती वाजले हा भाग महत्त्वाचा नाही आहे, तर या 2 काट्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन झाला आहे हे आपण ओळखायचं आहे. आणि आपल्या असं लक्षात येतं की या ठिकाणी ॲक्यूट अँगल फॉर्म्ड झालेला आहे. विद्यार्थी मित्रो, आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला घड्याळाच्या 2 काट्यांच्या मध्ये कोणत्या प्रकारचा कोन झाला आहे हे ओळखण्यासाठी एक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. घड्याळाचे जे 2 अंक असतात, उदाहरणार्थ 1, 1 ते 2,
2 ते 3 या दोन अंकांच्या दरम्यान 30 अंशाचा कोन तयार होतो हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला त्या दोन काट्यांच्या दरम्यान कोणत्या प्रकारचा कोन झाला आहे हे सहज ओळखता येईल. पुन्हा एकदा लक्षात घ्या, दोन काट्यांच्या दरम्यान 30 अंशाचा कोन होतो. यानंतर दुसरं एक घड्याळाचं चित्र दिसत आहे. याच्यामध्ये बघा, तासकाटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये 2 अंक, एक पूर्ण अंक आणि थोडा हाफ अंक एवढं अंतर दिसत आहे. म्हणजेच 2 अंकांमधलं अंतर आहे 30 अंश आणि पुढच्या 2 अंकांच्या मध्ये जो तासकाटा आहे तो बरोबर मध्यावर दिसत आहे. म्हणजे तिथले 15 अंश म्हणजे एकूण 45 अंश मापाचा कोन या दुसऱ्या घड्याळाच्या चित्रामध्ये आपल्याला झालेलं दिसत आहे. म्हणून या घड्याळामध्ये सुद्धा ॲक्यूट अँगल या ठिकाणी तयार झालेला आहे. यानंतर पुढचं घड्याळाचं चित्र पहा. या घड्याळामध्ये 8:30 वाजलेले आहेत. याच्यामध्ये पूर्ण 2 अंक आहेत आणि तिसऱ्या अंकांच्या दरम्यान म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या अंकांच्या दरम्यान हाफ पार्ट या ठिकाणी आलेला आहे. म्हणजेच ते 30 आणि 30 60 आणि वरचे 15 70 75 अंश मापाचा कोन या ठिकाणी तयार झालेला आहे. म्हणजेच हा सुद्धा या ठिकाणी कोणाचा प्रकार आहे. दिस इज ॲन ॲक्यूट अँगल. या 2 काट्यांच्या दरम्यान लघुकोन तयार झालेला आहे. आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिपमध्ये आपल्याला घड्याळाच्या 2 काट्यामध्ये अंतर किती असतं हा भाग महत्त्वाचा आहे, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर पुढचं घड्याळाचं चित्र आपण पाहतोय. या घड्याळामध्ये 3 वाजलेले आहेत आणि आकृतीवरून आपल्या लक्षात येते की याच्यामध्ये 90 अंश मापाचा म्हणजेच काटकोन तयार झालेला आहे. म्हणून दिस इज ॲन राईट अँगल. इथं काटकोन तयार झालेला आहे. आणखी किती वाजता काटकोन तयार होतो, तर घड्याळामध्ये 9 वाजले तरी काटकोन तयार होतो. त्यानंतर आणखीन एक या ठिकाणी आकृती पाहतोय आपण. या घड्याळामध्ये 2ला 10 मिनटं कमी आहेत. टोटल या ठिकाणी किती भाग आहेत बघा, 1 2 3 4 म्हणजे एकूण 4 या ठिकाणी भाग आहेत. एका 2 अंकांच्या मधलं अंतर 30 अंश असं 4 त्रिकम 12 म्हणजे 120 अंश मापाचा कोन या ठिकाणी तयार होते. म्हणून हा कोणाचा कोणता प्रकार होईल, तर 90 अंशापेक्षा मोठा जर कोन असेल तर त्याला आपण म्हणतो ऑब्ट्यूस अँगल. सो इट इज ॲन ऑब्ट्यूस अँगल. यानंतर पुढचं घड्याळाचं चित्र आहे. याच्यामध्ये 4 वाजलेले आहेत. यामध्ये सुद्धा ऑब्ट्यूस अँगल तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा पान नंबर 34वर आपल्याला घड्याळाची काही चित्र दिलेली आहेत आणि त्या चित्राच्या खाली चौकटी दिसत आहेत. तर त्यामध्ये पुस्तकामध्ये आपण घड्याळाच्या चित्रातील कोणाचा प्रकार ओळखून त्याच्या खाली योग्य तो प्रकार लिहायचा आहे आणि पुस्तकामध्ये आपण ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन 1-2 घड्याळाची चित्र दिसत आहेत. याच्यामध्ये पहिल्या घड्याळामध्ये ॲक्यूट अँगल फॉर्म झालेला आहे, तर दुसऱ्या घड्याळामध्ये या ठिकाणी ऑब्ट्यूस अँगल म्हणजेच विशाल कोन तयार झालेला दिसत आहे. त्यानंतर आणखीन एक ॲक्टिव्हिटी आपण कंप्लीट करतोय. आता आपण यापूर्वी काय बघितलं, तर घड्याळामध्ये काटे आपल्याला दिसत होते आणि त्यावरून आपण कोणता प्रकार आहे कोणाचा हे ओळखून खाली चौकटीमध्ये लिहित होतो. तर आपण याच्याबरोबर विरुद्ध आपण पाहणार आहोत. या ठिकाणी ड्रॉ प्रॉपर हँड्स. आता तुम्हाला घड्याळाचं रिकामं चित्र या ठिकाणी दिसत आहे आणि या चित्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉ प्रॉपर हँड्स. आपल्याला काटे काढायचे आहेत. हँड्स मीन्स अवर हँड, मिनिट हँड. तास काटा आणि मिनिट काटा काढायचा आहे. इन इच ऑफ द क्लॉक टू मेक ॲन अँगल गिवन इन द बिलो. खाली चौकटीमध्ये आता तुम्हाला कोणाचा प्रकार ओळखून दिलेला आहे. म्हणजे चौकटीमध्ये कोणत्या प्रकारचा कोन दाखवायचा आहे, तर पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला ॲक्यूट अँगल या ठिकाणी काढून दाखवायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही घड्याळामध्ये अवर हँड आणि मिनिट हँड हे ड्रॉ करायचे आहेत म्हणजे काढायचे आहेत. तर ही ॲक्टिव्हिटी आता तुम्ही कशी कंप्लीट करणार, तुमच्या वहीमध्ये घड्याळाचं चित्र काढून घ्या. 3 चित्र काढून घ्या वेगवेगळी आणि त्यामध्ये पहिल्या घड्याळाच्या चित्रामध्ये ॲक्यूट अँगल काढा, दुसऱ्या घड्याळाच्या चित्रामध्ये ऑब्ट्यूस अँगल ड्रॉ करा आणि तिसऱ्या घड्याळाच्या चित्रामध्ये राईट अँगल काढा. अशा प्रकारे
ह्या 2 ॲक्टिव्हिटी आपण आपल्या वहीमध्ये सुद्धा कंप्लीट करायच्या आहेत. लेट्स फाइंड द टाइप्स ऑफ अँगल्स इन आवर सराउंडिंग्स. आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला कोन तयार झालेला पाहायला मिळतो. ते आता आपण पुढील व्हिडिओमधून पाहूया. आता पाठ्यपुस्तकातील चित्राच्या साहाय्याने कोन म्हणजे काय हे समजून घेऊया. आता इथे घसरगुंडीचे चित्र दिसत आहे. जमीन व घसरगुंडी यामध्ये कोन दिसत आहे. शिडी व जमीन यामध्ये कोन झालेला आहे. झाडाचे खोड व फांद्यांमध्ये कोन दिसतायत. विजेचा खांब व जमीन यामध्ये देखील कोन झालेला आहे. याप्रमाणे परिसरात आपल्याला ज्या ठिकाणी 2 रेघा जुळलेल्या दिसतात तिथे कोन तयार होतो. तुमच्याजवळ असलेल्या ज्या चित्रांमध्ये कोन दिसतो अशी चित्रे जमा करा. त्यातील कोन पेन्सिलने दाखवा. मुलांनो, आता दादा ताई आणि मित्रमैत्रिणींची मदत घेऊन हाताच्या कोपरापाशी तयार होणारे कोन पहा. आता आपण कोनाचे प्रकार कोणते आहेत ते पाहूया. खिडकीच्या लगतच्या 2 कडांमध्ये काटकोन दिसतो, तर पुस्तकाच्या लगतच्या 2 कडांमध्ये देखील काटकोन दिसतोय. आता इथे पहा, घड्याळात 3 वाजले आणि 9 वाजले म्हणजे तास काटा व मिनिट काटा एकमेकांशी काटकोन करतात. चित्रात दाखवल्याप्रमाणे कात्रीच्या 2 पात्यांमध्ये काटकोन आहे. या कात्रीच्या 2 पात्यांच्या टोकांमधील अंतर हळूहळू कमी केले असता होणारा कोन हा काटकोनापेक्षा लहान होत जातो. काटकोनापेक्षा लहान कोनाला लघुकोन म्हणतात. कात्रीच्या 2 पात्यांच्या टोकांमधील अंतर हळूहळू वाढवले असता होणारा कोन हा काटकोनापेक्षा मोठा होत जातो. काटकोनापेक्षा मोठ्या कोनाला विशाल कोन म्हणतात. घड्याळात 3 वाजतात म्हणजेच त्यावेळी काटकोन होतो. काटकोनापेक्षा लहान कोनाला लघुकोन म्हणतात, तर काटकोनापेक्षा मोठ्या कोनाला विशाल कोन म्हणतात. मुलांनो, तुम्हाला आता कोनाचे प्रकार नक्कीच समजले असतील. पुन्हा आपण एकदा त्याची उजळणी करूया. हा आहे काटकोन, हा आहे लघुकोन, तर हा आहे विशाल कोन. मुलांनो, तुम्ही जमिनीवर किंवा वहीवर ठिपके काढून त्या ठिपक्यांपासून कोन तयार करा. काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन असे कोन करून तुम्हीच ते तपासून पहा. स्वयंपाकघरातील भांडी पहा, त्यात कोणत्या प्रकारचा कोन झाला आहे हे तुम्ही तपासून पहा. मुलांनो, जेव्हा तुम्ही चित्रकलेच्या तासाला निसर्ग चित्र काढता तेव्हा त्या चित्रात देखील अगदी बारकाईने निरीक्षण करा. त्यात देखील तुम्हाला कोनाचे प्रकार दिसतील. इतकेच नव्हे तर तुम्ही जेव्हा कार्यानुभवाच्या तासाला विमान आणि बोट बनवता त्यात देखील तुम्हाला कोनाचे प्रकार नक्कीच दिसतील. आगकाड्यांच्या साहाय्याने तुम्ही विविध आकृत्या बनवा आणि त्या आकृत्यांमध्ये कोणत्या प्रकारचे कोन तयार झालेले आहेत याबाबत मित्राशी चर्चा करा. याचा अर्थ की तुम्ही चित्रकला आणि कार्यानुभव या विषयातही गणिताच्या संकल्पना अधिक चांगल्या रीतीने समजून घेऊ शकता. फक्त निरीक्षणाची आवश्यकता आहे. भिंतीवरील घड्याळ पहा, त्यात किती वाजले हे समजून घेता घेता कोणता कोन तयार झाला आहे याचे देखील नेहमी निरीक्षण करा आणि दादा ताई आणि आई बाबांना देखील घड्याळातील वेळ सांगण्याचा नक्की प्रयत्न करा. Now we are going to see components of an angle. What is the meaning of components? COMPONENTS. Components means घटक. Componentsलाच elements of the angle किंवा parts of the angle असं सुद्धा म्हणतात. Elements of the angle and parts of the angles and components of the angles. All these are same. ह्या सर्वांनाच कोनाचे घटक असं म्हणतात. फर्स्ट we are going to see arms of an angle. ARMS. Arms means
भुजा किंवा बाजू. What does the diagram given here show? The diagram shows an angle. This diagram has two rays. ही आकृती कोणाची आहे आणि या आकृतीमध्ये दोन किरण आपल्याला दिसत आहेत. The two rays called of an angle. ज्या दोन किरणांच्यामुळे कोन तयार होतो त्या किरणांना त्या कोणाच्या भुजा असं म्हणतात. आकृतीमध्ये आपल्याला किरण BA आणि किरण BC हे दोन किरण दिसत आहेत आणि या किरणांचा जो आरंभबिंदू आहे B, दोन्ही किरणांचा आरंभबिंदू हा कॉमन आहे, सामायिक आहे आणि त्या B पॉइंटजवळ कोन तयार झालेला आहे. इन द अबोव फिगर BA and BC आर द आर्म्स ऑफ an angle ABC. वरील आकृतीमध्ये BA आणि BC यालाच या दिलेल्या कोणाच्या भुजा असं म्हणतात. म्हणजेच आकृतीमध्ये जे दोन किरण असतात, ज्या किरणांच्यामुळे कोन तयार झालेला असतो, त्या दोन किरणांना आर्म्स ऑफ द अँगल म्हणजेच कोणाच्या भुजा असं म्हणतात. हा कोणाचा एक घटक झाला. यानंतर आपण पाहणार आहोत कंपोनंट्स ऑफ ॲन अँगल्स. कोणाच्या घटकामध्येच कोणाचा दुसरा घटक आहे व्हर्टेक्स. VERTEX व्हर्टेक्स मीन्स शिरोबिंदू. द कॉमन पॉइंट बिटवीन द टू रेज इज कॉल्ड द व्हर्टेक्स ऑफ ॲन अँगल. दोन किरणांचा जो सामायिक शिरोबिंदू आहे, जो सामायिक बिंदू आहे त्याला शिरोबिंदू असं म्हणतात. These two lines join together to form an angle. The common point B is called the vertex. The common starting point of two rays that meet to form an angle is called the vertex. दोन किरणांचा सामायिक आरंभबिंदू ज्या ठिकाणी कोन तयार होतो त्या बिंदूला शिरोबिंदू असे म्हणतात. In the above figure, the vertex is B. या दिलेल्या आकृतीमध्ये अँगल ABC मध्ये पॉइंट B जो दिसत आहे हा त्या अँगलचा व्हर्टेक्स आहे. लक्षात घ्या, व्हर्टेक्स जवळ अँगल फॉर्म होतो, म्हणजेच अँगल तयार होतो. अशा प्रकारे आर्म्स ऑफ द अँगल्स अँड व्हर्टेक्स ऑफ द अँगल्स हे दोन कोणाचे घटक आहेत. द सिम्बॉल ऑफ ॲन अँगल. आपल्याला अँगलचं नेम लिहित असताना पण आवश्यक आहे. नेम ऑफ ॲन अँगल. आता आपण कोणाचे नाव कसे लिहितात हे पाहूया. हिअर इज अ फिगर ऑफ अँगल PQR. या ठिकाणी कोन PQRची आकृती आपल्याला दिसत आहे. तर या आकृतीचं नाव आपल्याला लिहायचं आहे. द सिम्बॉल ऑफ ॲन अँगल इज रिटन ॲज. कोणाचं सिम्बॉल किंवा अँगल लिहित असताना सिम्बॉलचा यूज केला जातो आणि आपल्याला स्क्रीनवर या ठिकाणी सिम्बॉल दिसत आहे. द सिम्बॉल अँगल रिप्रेझेंट्स द वर्ड अँगल. वी यूज दिस सिम्बॉल टू राईट अँगल. आपण अँगलचं नेम लिहिण्यासाठी या सिम्बॉलचा यूज करतो. अँगलचं नेम जे आहे हे आपण 3 प्रकारे लिहू शकतो. ते कसं पहा. विद्यार्थी मित्र, एक गोष्ट लक्षात घ्या, अँगल नेम लिहित असताना अँगलचा जो व्हर्टेक्स आहे हा व्हर्टेक्स नेहमी मिडल प्लेसला म्हणजे मध्यभागी यायला हवा. ॲन अँगल इज नेम्ड बाय 3 letters. द लेटर इन द मिडल रिप्रेझेंट्स द व्हर्टेक्स ऑफ द अँगल. आता आपण या कोणाचं लिहूया, नाव लिहूया अँगल PQR. बघा, या ठिकाणी जो अँगलचा व्हर्टेक्स आहे पॉईंट Q हा अँगल नेम लिहित असताना मध्यभागी आलेला आहे. आता याच कोणाचं नाव आपण दुसऱ्या एका प्रकारे लिहू शकतो. अँगल RQP असंही आपण या कोणाचे नाव लिहू शकतो. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल की व्हर्टेक्स जो आहे हा मध्यभागी आलेला आहे.
आपण या अँगलचं नेम वन लेटरचा यूज करून सुद्धा लिहू शकतो आणि वन लेटरचा यूज करून आपण अँगल नेम लिहिणार अँगल क्यू असा. कंपोनंट्स ऑफ ॲन अँगल. आता आपण कोणाचे घटक कोणकोणते ते अभ्यासला आहात. आपल्यासमोर अँगल PQR दिसत आहे. यामध्ये PQ अँड QR आर द आर्म्स ऑफ अँगल PQR अँड Q is the vertex of angle PQR. Now let's go to problem set 24 on page number 36. Complete the following table. खालील तक्ता पूर्ण करा. In this table there are 4 columns are given. The first is diagram, the second is name of the angle, the third column vertex and the fourth is arms of angle. पहिल्या कॉलममध्ये कोणाची आकृती काढून दिलेली आहे. दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला त्या आकृतीचं निरीक्षण करून कोणाचं नाव लिहायचं आहे. तिसऱ्या कॉलममध्ये दिलेल्या कोणाचा शिरोबिंदू लिहायचा आहे. तर चौथ्या कॉलममध्ये आपल्याला आर्म्स ऑफ द अँगल मीन्स दिलेल्या कोणाच्या भुजांची नावं लिहायची आहेत. इन दिस प्रॉब्लेम सेट द फर्स्ट प्रॉब्लेम इज डन फॉर यू. आपल्याला प्रॉब्लेम सेट 24 मधील पहिला प्रश्न सोडवून दिलेला आहे. लेट्स ऑब्झर्व इट. पहिल्या कॉलममध्ये अँगल PQR काढून दिलेला आहे. देन लुक ॲट द कॉलम नंबर 2 नेम ऑफ द अँगल. या कॉलममध्ये दिलेल्या कोणाचं नाव लिहायचं आहे. आपण शिकलो की दिलेल्या कोणाचं नाव 2 पद्धतीनं लिहिता येतं. पण कोणाचं नाव लिहित असताना कोणाचा जो व्हर्टेक्स आहे किंवा ज्या पॉईंटजवळ अँगल तयार झालेला आहे तो पॉईंट नेहमी मध्येच यायला पाहिजे. तर पहिल्या पद्धतीनं कोणाचं नाव लिहिलेलं आहे अँगल PQR अँड द अँगल नेम इज रिटन इन सेकंड मेथड अँगल RQP. देन लुक ॲट द कॉलम नंबर 3 इन व्हर्टेक्स कॉलम. Q इज द व्हर्टेक्स ऑफ अँगल PQR. Q हा कोन PQRचा शिरोबिंदू आहे म्हणून आपल्याला व्हर्टेक्सच्या कॉलममध्ये Q लिहिलेलं दिसत आहे. देन लुक ॲट दी फोर्थ कॉलम आर्म्स ऑफ ॲन अँगल. इन अँगल PQR QP अँड QR द आर्म्स ऑफ ॲन अँगल. QP आणि QR ह्या पहिल्या कॉलममध्ये दिलेल्या कोन PQRच्या भुजा आहेत. यानंतर आपण प्रॉब्लेम सेट 24 मधील दुसरं आणि तिसरं उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करूया. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. याच्यामध्ये दुसरं उदाहरण आपण पाहतोय. इन फर्स्ट कॉलम द डायग्राम ऑफ अँगल LMN इज गिवन. नेम ऑफ द अँगल इज अँगल LMN. पहिल्या पद्धतीनं आपण ह्या अँगलचं नेम अँगल LMN असं लिहू शकतो आणि दुसऱ्या पद्धतीनं आपण हाच कोन अँगल NML असा सुद्धा लिहू शकतो. देन लुक ॲट द व्हर्टेक्स कॉलम. द व्हर्टेक्स ऑफ अँगल LMN इज पॉईंट M और M. देन आर्म्स ऑफ ॲन अँगल. या कोणाच्या भुजांची नावं आपण लिहूया फोर्थ कॉलममध्ये. ML अँड MN आर 2 आर्म्स ऑफ अँगल LMN. अँगल LMNच्या ML आणि MN या 2 भुजा आहेत. यानंतर आपण डायग्राम कॉलममध्ये सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. या ठिकाणी अँगल SUT एक अँगलची फिगर दिलेली आहे आणि त्याला नेम दिलेला आहे SUT असं. या अँगलचं नेम आपण 2 पद्धतीनं लिहूया. फर्स्ट अँगल SUT और अँगल TUS. या 2 पद्धतीनं आपण या कोणाचं नाव लिहू शकतो. यानंतर द व्हर्टेक्स ऑफ अँगल SUT इज U.
या कोणाचं शिरोबिंदू आहे U. अँड देन आर्म्स ऑफ अँगल SUT आर US अँड UT. US आणि UT या दोन कोणाच्या भुजा आहे. अशा प्रकारे आजच्या सेशनमध्ये आपण व्हॉट इज ॲन अँगल, अँगल म्हणजे काय, अँड विच आर कंपोनंट्स ऑफ ॲन अँगल, कोणाचे घटक कोणते आहेत, नेमिंग ऑफ ॲन अँगल, कोणाचे नाव कशा पद्धतीने लिहिलं जातं याचा अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्र, प्रॉब्लेम सेट 24 आणि त्याचबरोबर ज्या ॲक्टिव्हिटी या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या आहेत त्या तुम्ही वहीमध्ये आपल्या लिहायच्या आहेत. थँक यू अँड स्टे होम, स्टे हॅपी अँड स्टे हेल्दी. थँक यू वन्स अगेन.